रुद्र सराव, तेव्हा मला माहिती नव्हतं की ती हीच मुलगी आहे आणि तिने तिचा वेश सुद्धा बदलला होता. श्रावणी, कमाल आहे ग तुझी. किती खोटं बोलतेस ग, किती खोटं बोलतेस. मी खोटं का बोलेन? कारण तू खोटारडी आहेस. शिक्षण मंत्र्याच्या घरात राहतेस. त्या मुलीला घरात आणताना तिची चौकशी करावीशी वाटली नाही तुला? आणि ते सुद्धा माझ्या भावावर आधीचा हल्ला झालेला असताना. हे बघ आत्या, गप्प बस, काही बोलू नकोस. विश्वंभर, मला तर वाटतं त्या मुलीला बरोबर घेऊन तुला मारण्याचा कट हिनीच केला होता. आत्या काही काय बोलतेस? ओरडू नकोस. नंदाक्कावर आवाज चढून बोलायचं नाही. कायमचं लक्षात ठेव. त्या मुलीला आपल्या आउट हाऊस मध्ये हिनी आणून ठेवलं होतं. हिनी. आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर ती वैशाली होती. लाडकी लेक योजनेअंतर्गत मला मदत करा म्हणून सांगणारी ती दुसरी तिसरी कोणी नाही, ती हल्लेखोर होती. विश्वंभर, तूही तिच्या बोलण्यात आला होतास रे. तिचे ते अश्रू, फसलास ना. रडत होती तेव्हा तू तिच्यासाठी खास वेळ काढून तिला मदत केली होतीस, आठवतंय ना? हो, आठवतंय मला. त्या दिवशी दौऱ्यावर जाणार होतो मी. या केस संदर्भातली एक फाईल रेडी करून ती पोलीस स्टेशनला सबमिट कर असं मी शुभूला सांगितलं होतं. होय सर. एक मिनिट. सर, हीच ती फाईल होती का? हो, हीच फाईल होती का? काय झालं? सर, नक्की काहीतरी गडबड आहे. मी कालच ही फाईल लॅबमध्ये टेस्ट करायला पाठवली होती आणि या फाईलच्या पानांवर एक विशिष्ट प्रकारचं केमिकल आहे, ज्यामुळे अवघ्या 4 ते 5 तासात माणूस मरू शकतो. साहेब, त्या दिवशी वैशालीनंच तुमच्यासाठी पाण्याचा ग्लास भरला होता.